Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. देवाजवळ सुख दुःखातून सोडवणूक करावी असे साकडे घातले जाते. मात्र आज राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ द्यावे असे श्री संत गजानन महाराजांना साकडे घातले आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान अजित पवार हे नव्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे त्यांनी संत गजानन चरणी घातले आहे. आगामी निवडणुका महायुतीमधूनच लढवणार, मात्र काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. सरकारमधील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही असेही नामदार पाटील म्हणाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर, नेमकं आज नियोजन काय आहे? बुलढाणा दौऱ्यावर आपण आहात. हां, बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस 22 तारखेला झाला. त्या निमित्तानं राज्यामध्ये सप्ताहनिमित्त आम्ही आयोजित केलं आहे. मग स्पर्धा आहेत, डिबेटिंग आहे, वृक्षारोपण लागवड आहे, सहकार मेळावे आहेत, व्याख्यानमाला आहेत, रक्तदान शिबिर आहेत, शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे, सहकार क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यातली कार्यशाळा घेऊन तिथं उद्बोधन करायचं. त्या निमित्तानं या भागातले नेते आमचे सानंदाजी यांनी कार्यक्रम ठेवलेत. मग इथं आल्यानंतर मग इथल्या भागातलं जे शेगाव म्हणून यातलं देवस्थान आहे, अगोदर यावं, इथं दर्शन घ्यावं. दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये दादाला उपमुख्यमंत्री करायची प्रार्थना केली. राज्यातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, युवकाला आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटावी अशी प्रार्थना केली. आणि आज दिवसभर त्या निमित्तानं कार्यक्रम आहेत. मग मेळावे आहेत, शेतकरी मेळावे आहेत, तरुणाचे शिबिर आहेत आणि या ठिकाणी संस्थाला भेटी द्यायच्या. त्या निमित्ताने मी आलेलो आहोत.